आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत. कसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज कसबा बावडा मेन रोड ते प्रिन्स शिवाजी विद्यालय या परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 7 स्टँड बोर्ड, 1 लोखंडी पाईप, 1 वॉटर कूलर, 1 छपरी, 5 बोर्ड व 1 पार्किंग जाळी जप्त करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा ठराव क्रमांक 83 दिनांक 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई महापौर सौ रूपा राणी निकम व आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धानवडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता निवास पवार, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांढरे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलो तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्रमांक 4 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकानं सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणाविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावं, अन्यथा जप्त करण्यात आलेलं साहित्य परत दिलं जाणार नाही, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.